लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात सध्या गंभीर स्वच्छता आणि आरोग्य समस्यांनी डोके वर काढले असून गटारींच्या तुंबण्यामुळे शहरातील अनेक भागात दुर्गंधी आणि डासांचा प्रचंड उपद्रव वाढलेला आहे। या पार्श्वभूमीवर डेंग्यू सदृश्य आजाराने एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। शहरातील धनगरवाडा भागातील रहिवासी कृष्णा तानाजी चौहान यांचे डेंग्यू सदृश्य आजाराने निधन झाले असून त्यांच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली आहे। याशिवाय शहरातील पॉपकॉर्न विक्रेता संदीप शिंदे यांचेही कावीळ सदृश्य आजाराने निधन झाले आहे। वसुली करणे एवढंच ध्येय नगरपालिकेचं असतं का? सुविधा देणे हे नगरपालिकेचं काम नाही का? आणि सर्वात महत्त्वाचा भाग असा की आता ही जी घटना झाली याच्यापासून तरी नगरपालिकेने काहीतरी धडा घ्यावा। अजून काही घटना घडल्यानंतर पुन्हा कारवाई करण्यापेक्षा मला वाटतं या संदर्भात प्रशासनाने, चीफ ऑफिसरने ठोस कारवाई करावी। माझ्या माहितीप्रमाणे मनमाड नगरपालिकेला आशा वर्कर्स दिलेले आहे। नांदगाव क वर्ग नगरपालिका आहे, जवळपास 30,000 लोकवस्ती असलेले गाव आहे आणि इथे एकही आशा वर्कर नाही। मग आशा वर्कर का नेमण्यात आले नाही? आशा वर्कर असतं तर किमान त्यांनी 8 दिवसातनं शासनाला रिपोर्ट सादर केला असता प्रत्येक 8 दिवसाला। मग आशा वर्करची नियुक्ती काय करण्यात आलेली नाही? त्यामुळे शासनाने, प्रशासनाने, नगरपालिकेने, गाव छोटं आहे, फार मोठं गाव नाही आहे, गावाला सुविधा देणं अतिशय महत्त्वाचं आहे। फक्त कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलं साफसफाईचं म्हणजे तो कॉन्ट्रॅक्टर करतो आहे असं न करता त्याचा फीडबॅक घेतला पाहिजे असं मला वाटतं। दिनांक 6/6/2025 रोजी माझे सासरे नामे कृष्णा तानाजी चव्हाण यांचा डेंग्यू या आजाराने निधन झालेले आहे। तरी येथील नांदगाव प्रशासकीय विभागाने व आरोग्य विभागाने आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही आणि जिल्हाधिकारी यांना ईमेलद्वारे कळवण्यात आले आहे। तरी देखील इथे अजूनपर्यंत म्हणजे समाधानकारक उपाययोजना झालेली नाही। त्यानंतर धूर फवारणी असेल या गोष्टी तिथपर्यंत झालेल्या नाही अजून। शहरातील अनेक भागात गटारी तुंबल्यामुळे पाणी साचून डासांची उत्पत्ती वाढली आहे। परिणामी परिसरात डेंग्यू, कावीळ सारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढत असून नागरिकांच्या आरोग्यावर याचा थेट परिणाम होत आहे। नागरिकांनी नांदगाव नगरपालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली असून शहरात संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवणे, गटारीची सफाई करणे आणि डास नियंत्रणासाठी कीटकनाशक फवारणी करण्याची गरज व्यक्त केली आहे। याबाबत प्रशासनाशी रिपब्लिकन वार्ताने संवाद साधलाय। ज्यावेळेस नगरपालिकेला माहीत पडलं की टीव्हीवर किंवा व्हॉट्सअपला जो ग्रुपला जो मेसेज आला त्यानंतर लगेच नगरपालिकेने त्या जागी जाऊन फवारणी करून बाजूच्या प्लॉटची सुद्धा साफसफाई करून देण्यात आलेली। नगरपालिकेने पूर्ण गावात मोहीम घेण्यात आलेली आहे। डेंग्यू दृष्ट अशी सध्या आम्हाला माहीत कोणत्याही शासकीय दवाखान्यामार्फत कोणत्या प्रकारे कळवण्यात आलेले की इथं डेंग्यू सदृश परिस्थिती निर्माण झालेली म्हणून। तरी नगरपालिकेने ज्या भागात ही घटना घडली होती त्या भागात जाऊन नगरपालिका कर्मचाऱ्यांनी साफसफाई फवारणी करून व बाजूचा प्लॉट स्वच्छ करून देण्यात आले आहे। नगरपालिकेने पूर्ण शहरामध्ये धूर फवारणी व स्वच्छता मोहीम राबवण्याची कारवाई चालू केलेली आहे। सद्यस्थितीत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबाबत प्रशासनाची भूमिका ढिसाळ असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली असून वेळेत उपाययोजना न झाल्यास नागरिक आंदोलनाचा इशारा देत आहे। रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.